प्रभू श्रीराम हे आपले आराध्य दैवत आहेत। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमा अशा पद्धतीनं ज्या श्रीरामांचं वर्णन केलं जातं, ज्या प्रभू श्रीरामांनी मर्यादा काय असते हे आपल्या समाजाला शिकवलं आणि ते युगपुरुष होते। याचं कारण समाजातल्या शेवटच्या व्यक्तीमध्ये त्यांनी विजिगीषू वृत्ती तयार केली, त्याचं तेज प्रज्वलित केलं आणि समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून रावण रूपी महाशक्तीचा निपात हा त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी केला। खरं म्हणजे आपण तर प्रभू श्रीरामांना ईश्वर मानतो, मग ते जर ईश्वर होते तर त्यांना लढण्याची आवश्यकता काय होती? त्यांनी तसाच एखादा शाप देऊन रावणाचा निपात का केला नाही? याचं कारण एक नवा युगधर्म त्यांना सुरू करायचा होता आणि त्या युगधर्मामध्ये प्रभू श्रीरामांनी हे दाखवून दिलं, असुरी शक्ती कितीही मोठी असली तरी देखील ज्यावेळी लहान लहान लोक देखील सत्याच्या बाजूने उभं राहतात त्यावेळी असुरी शक्ती संपते आणि त्या ठिकाणी सत्याचाच विजय होतो। आणि हा सत्याचा विजय रावणाचा निपात करून त्यांनी करून दाखवला। आणि म्हणूनच आपण प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून या ठिकाणी ओळखतो। समाजातला प्रत्येक व्यक्ती कामाचा आहे। समाजामध्ये कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही। समाजामध्ये त्या ठिकाणी विषमता नाही तर समता आहे हे दाखवून देण्याचं काम प्रभू श्रीरामांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। दीन दलित गोर गरीब वनवासी आदिवासी सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन प्रभू श्रीरामांनी रामराज्य तयार केलं। आणि म्हणून महात्मा गांधींनी देखील संकल्पना मांडताना स्वतंत्र भारत कसा असला पाहिजे तर तो रामराज्याचं त्या ठिकाणी अवतरण झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं।